व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो तारीख आहे 19 फेब्रुवारी, आपल्या राजांची जयंती. तर सर्वप्रथम तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि यंदाची ही 396वी जयंती आहे आणि आपण तसंच आलो आहे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या इथे. आणि चिंचपोकळीला आलो आहे मी. चिंचपोकळीच्या इकडे का आलो आहे तर इकडे आहे ना, आता जस्ट 9 वाजता इकडनं आपली शोभायात्रा निघणार आहे, मिरवणूक निघणार आहे, जी लहान लहान नर्सरीच्या म्हणजे लहान लहान पोरं आहेत. तर ती म्हणजे खूप चांगली कलाकार कृती करणार आहेत. म्हणजे त्यांचे एक कोण बनणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील, कोण मावळे असतील, लहान लहान पोरं साकारणार आहेत, त्या कोण जिजाऊ माता असतील, म्हणजे भरपूर असं आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यानंतर ढोलताशा पथक असणार आहे, लेझिम असणार आहे, परत मर्दानी खेळ असणार आहे. ते सगळं आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर चला आपण कुठलीही देर न करता आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि कमेंटमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जय हे नक्की लिहायला विसरू नका. तर चला मग आपण सुरुवात करूया. आता डायरेक्ट जाऊया, बघू आता जस्ट थोड्या वेळात निघेल पालखी. तर चला सुरुवात करूया आजच्या ब्लॉगला. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवराय.
काय म्हणताय अजून माझ्याकडे छान होता चंद्रावर तो पाणी मिळते चालेल.
शिवाजी महाराज की ओके त्या माझं पेरेंट नाही चला मित्रांनो, आता वाजलेत 12:30 आणि खरंच शिवजयंतीचा उत्सव तुम्हाला कसा वाटला हा इकडचा चिंचपोकळीतला. आपण गेल्या वर्षी पण आलो होतो, ह्यावर्षी पण खरंच खूप मजा आली. या वर्षी लहान लहान पोरांनी खूप चांगली कलाकृती केलेली, म्हणजे कोणी जिजाऊ माता बनलेली, कोणी छत्रपती शिवाजी महाराजांचा बाल म्हणजे मुलांनी लहान लहान मुलांनी खूप छान असा रोल केला होता. मजा आली. मी तर बघतच बसलो लहान मुलांना. आणि चिंचपोकळी सार्वजनिक उत्सवच्या वतीने इथे शिवजयंती 19 फेब्रुवारीला दरवर्षी इथे साजरी केली जाते. आणि पालखी शिवरायांची पालखी असते, परत मिरवणूक धूमधडाक्यात ढोल ताशाच्या गजरात शिवरायांची मिरवणूक काढली जाते. तर खरंच खूप भारी वाटलं. माझ्यासोबत योगेश, दर वर्षीप्रमाणे योगेश आपल्यासोबत आहे आणि योगेश आपल्या नेहमीसोबत असतो. तर योगेशला विचारा, योगेश कसं वाटली तुला ही आजची? तर यावेळेला गर्दी भरपूर होती ॲज कम्पेअर टू आधी जेवढेही या मंडळाची पालखी केली आहे त्याच्यापेक्षा. एक थोडं बरं पण वाटलं की कुठेतरी गर्दी वाढते, तेवढी लोक येत आहेत, सामील होत आहेत या सगळ्या उत्सवांमध्ये. तर यावर्षी ॲक्च्युली थोडं बरं वाटलं. मग थोडंसं मॅनेज करायला पण कठीण पडत होतं, एवढी ती गर्दी वाढत होती यावेळेला. नाही, बरं वाटलं. आणि यावर्षी लेझिम पण होती, ढोल ताशा पथक होतं, प्लस अजून म्हणजे बोलतात ना ते लहान लहान पोरांचे म्हणजे मर्दानी खेळ. खरंच. आणि खूप लहान मुलं खेळत पण बरी होती यावेळेला. मस्त. म्हणजे एवढी गरमी असेल ती लोक चांगले राहिलेत शेवटपर्यंत. म्हणजे लहान पोरं पण इथपर्यंत म्हणजे पूर्ण पार केले, थकली पण नाही. म्हणजे हेच बोलतात ना आपलं शिवरायांचं बळ या लहान मुलांपासूनच भेटलं पाहिजे. आणि खरंच आपली आजची जी पिढी म्हणजे लहान लहान पिढी असतील तर पुढे पण एकदम त्यांना पण शिवरायांचा इतिहास कळायलाच पाहिजे. बरोबर का नाही? चला मग, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या दोघांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की ह्याच्या पण चॅनलवर व्हिडिओ आलेली आहे. माझ्या पण चॅनलवर तुम्ही नक्की एन्जॉय केला असेल. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती भवानी. संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय.